महापालिकेमध्ये आमदार, मंत्री, संत्री, पेरू, चिक्कू सगळे माझ्या उलटे होते, सत्ता माझी उलटी होती, परंतु या बाजूला काँग्रेस आणि झुणका भाकरी आमची तेवढी होती. माझी झुणका भाकरीवाला बंटी पाटील या बाजूला होता, उलट्या बाजूला सत्ता होती, पैसा होता, आमिष होती, पद होती, सगळी होती, परंतु या एकट्या बंटी पाटलानं या सगळ्यांनी घाम फोडला. एकट्यानं मी या ठिकाणी घाम फोडायचं काम या कोल्हापूर महापालिकेमध्ये केलं. आता सुद्धा माझं म्हणणं, आता ते वेगवेगळे लढतायत, कोल्हापूर महापालिकेमध्ये एकत्र लढले, त्यांना माहित होतं की वेगळं लढलं की हो बाबा करेक्ट कार्यक्रम करतात, तो काय सोडणार नाही. त्यांना माहित होतं, सगळे एकत्र आले, जमत नसलं तरी एकमेकाला कानफडीत मारून बसले होते, जमत नव्हतं रुसलेले तरी एक आले, कारण की माहित होतं की समोर योग पाटील आहे बावड्याचा, याला थांबवायचा ते आपण एकत्र यायला पाहिजे. किती थांबवायचा प्रयत्न केला, किती या ठिकाणी तुम्ही ताकद लावली, महापालिकेमध्ये थोडं मागे पडलं असलो तर येणाऱ्या 9 तारखेला जिल्हा परिषदचा अध्यक्ष काँग्रेसचाच करणार हे आपल्याला जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो. जिल्हा परिषदचा अध्यक्ष काँग्रेसचाच मी या ठिकाणी करणार.